नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आत्मा भोकरदन या यूट्यूब चॅनलवरती आज परंपरागत कृषी विकास योजना, महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत परंपरागत कृषी विकास योजना जी आहे त्याच्यामधून सुनील ऑर्गॅनिक फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, वालसा डावरगाव, तालुका भोकरदन, जिल्हा जालना आणि या ठिकाणी आपण आलेले प्रकल्पाचं नाव आहे स्वनिर्मिती जैविक निविष्ठा संसाधन केंद्र, म्हणजे बायो इनपुट रिसोर्स सेंटर BRC। याच्यामध्ये आपण बघू शकतो की सुनील ऑर्गॅनिक फार्मर प्रोड्युसर कंपनी मध्ये आपण 15 सेंटर म्हणजे BRC याची स्थापना केलेली आहे। त्या कंपनी अंतर्गत आपण कंपनीचे अध्यक्ष सुनील भाऊसाहेब कराळे यांना विचारू शकता की आपण ह्या योजनेमधून काय काय उत्पादन तयार होतात आणि त्या उत्पादनाचे जैविक उत्पादन, त्या उत्पादनाची शेतीमधील पिकांना किती उपयुक्त आहेत अशा ह्यावरती ते सविस्तर माहिती देतील। तुम्ही सांगू शकता सुनील भाऊसाहेब कराळे। नमस्कार मित्रांनो, आज सरांनी आपल्या बायो इनपुट रिसर्च स्टेशनला भेट दिली त्याबद्दल सरांचा मी धन्यवाद देतो। आणि आमची जी जैव शाळा आहे या शाळेमध्ये आम्ही ह्युमिक ॲसिड, फुलिक ॲसिड, DF, वेस्ट डिकम्पोजर, सप्तधान्य स्लरी, त्यानंतर EM देशी खल बनवतो, EM देशपांडे अर्क बनवतो, वेमिल, अमिल आणि EM2 हे द्रावण आम्ही आमच्या स्वनिर्मित जैविक शाळेमध्ये बनवत आहे। आणि यांचा फायदा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त व्हावा आणि शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडं वळावं यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। आता ह्युमिक ॲसिड साहेब, आता हे ह्युमिक ॲसिड आहे, या ह्युमिक ॲसिडमुळं जमिनीत मुळात पांढऱ्या मुळाची संख्या वाढण्यास मदत होते आणि पिकाला जे तर वाढ होण्यास खूप महत्त्वाचं कार्य हे ह्युमिक ॲसिड करत असतं। आणि हे ह्युमिक ॲसिड आम्ही शेतकऱ्यांना एकदम अल्प दरात म्हणजे खूप कमी किमतीमध्ये अवेलेबल करून दिलं आहे। तर त्यानंतर आपलं आता हे फुलिक ॲसिड आहे, हे फुलिक ॲसिड पण आपण बरेच शेतकऱ्यांनी बघितलं असेल की ज्यांना झाडामध्ये फुलाची संख्या वाढवण्यासाठी आणि प्रकाश संश्लेषण पण या फुलिक ॲसिडना फास्ट होण्यास झाडाला मदत करतं। हे पण आम्ही अल्प दरामध्ये शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलं आहे। त्यानंतर हे DF1 द्रावण आहे, हे DF1 द्रावण ज्या पिकामध्ये अन्नद्रव्याची कमतरता आहे तर यामध्ये DF1 मध्ये आपण जे मायक्रोन्यूट्रियनची आवश्यकता आहे ते मायक्रोन्यूट्रियन यामध्ये आहे। आणि हे जर आपण ड्रिचिंग केली तर याचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार आणि उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार। आणि हे एक नॅचरल प्रोडक्ट आहे, नैसर्गिक प्रोडक्ट, ज्यामुळं शेतकऱ्यांचं जे शेती आहे तर जमीन हे काही खराब होणार नाही आहे आणि उत्पादनात वाढ होण्यास मदत आहे। हे 100% सेंद्रिय प्रोडक्ट आम्ही बनवलेलं आहे। त्यानंतर वेस्ट डिकम्पोजर असेल, आपण बघू शकतो सप्तधान्य स्लरी, जे 7 धान्यांचं जे पीठ असतं त्याच्यामध्ये आपण त्यामध्ये पाण्यामध्ये हे करून त्याच्यामध्ये पिकांसाठी जीवाणू वाढवण्यासाठी किंवा पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरतं। EM द्रवण 2 असेल, अमिल अर्क असेल, त्यामध्ये इमिल अर्क असेल, दशपर्णी अर्क असेल, हे पदार्थ किंवा हे उत्पादन, हे सेंद्रिय उत्पादन या ठिकाणी आपण परंपरागत कृषी विकास योजनेअंतर्गत आत्मा अंतर्गत आपण सुनील ऑर्गॅनिक फार्मर प्रोड्युसर सेंद्रिय प्रमाणे करत असताना आपण ह्युमिक ॲसिड असेल, फ्युलिक ॲसिड असेल, जे जैविक खतं असतील किंवा जैविक निविष्ठ असतील हे आपण शेतकऱ्यांच्या बांधावरती तयार करून आपण या ठिकाणी शेतकऱ्यांना अल्प दरामध्ये कंपनीमार्फत आपण त्याची विक्री व्यवस्था करणार आणि आपल्या शेतकऱ्यांच्या बांधावर उपलब्ध होत असल्यामुळं आणि खात्रीशीर उत्पादन असल्यामुळं जे उत्पादन असेल किंवा जे औषधं तयार होणार आहेत सेंद्रिय, ते आपण शेतकऱ्याच्या बांधावरती तयार करून आपल्याला त्याची खात्री देऊ शकतो। आणि त्याच्यामध्ये नक्कीच त्याचा वापर केल्यावरती शेतकरी त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना जैविक खतं उपलब्ध होणार आहेत आणि आपल्या उत्पन्नात खर्च कमी होऊन आपल्या त्याचबरोबर आपण बाकीचे जे ट्रायकोडर्मा असेल किंवा जे बॅसिलस असेल, ॲझोटोबॅक्टेरिया असेल, जे जैविक निविष्ठ असतील
ती या ठिकाणी आपण बघू शकता लॅबच्या माध्यमातून त्याचं नियोजन चालू करण्यासाठी नियोजन करणार आहोत। आता तर ते सुरू झालेलं नाही, पण त्याचे जे लागणारे ते साहित्य असेल ते साहित्य या ठिकाणी आपल्या कंपनी मार्फत उपलब्ध करून त्याचे जे प्रक्रिया असेल लायसनिंगसाठी ती प्रक्रिया पूर्ण झाल्यावरती शेतकरी उत्पादक कंपनी मार्फत आपण जे कुठले कुठले पदार्थ तुम्ही उत्पादन करणार आहे त्याच्यामध्ये TSB, रायझोबियम, आयझोटोबॅक्टर, सुडोमोनास आणि ट्रायकोड्रामा हे प्रोडक्शन आपण आपल्या इन फार्म लॅबवर आपण इथं घेणार आहोत, जेणेकरून शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये आणि खात्रीशीर जैव उत्पादनं आपण देऊ शकू असा प्रयत्न आमच्या शेतकरी उत्पादक कंपनीचा राहणार आहे। तरी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की तुम्ही ह्या उत्पादनाचा जास्तीत जास्त वापर आपल्या शेतामध्ये करावा, कारण आपल्या शेतावरती एका शेतकरी उत्पादक कंपनीने आपण बघू शकतो की ह्या ठिकाणी बाजारात अनेक कंपन्या आहेत, ह्युमिक असेल, फ्युलिक ॲसिड जे पदार्थ विकतात, पण त्याच्यामधून आपल्या डोळ्यात देखत न तयार होता आपल्याला त्याच्यामध्ये शाश्वती देता येत नाही। तर हे जे आपले जे नैसर्गिक किंवा जैविक खत आहेत किंवा जैविक औषध आहेत ते आपल्या स्वतः शेतकऱ्यांनी एकत्र मिळून शेतकरी उत्पादक कंपनी मार्फत स्थापन केलेलं आहे। त्याला महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा यांचं अर्थसहाय्य या ठिकाणी लाभलेलं आहे त्यांना, आणि त्याच्यामधून ह्या प्रकल्पाची सुरुवात झालेली आहे। एक सुरुवात आपण या ठिकाणी सेंद्रिय शेतीकडे वाटचाल करण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनी मार्फत आपण करणार आहोत, आणि हे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वापर करावा हे मी माझ्या YouTube चॅनल आत्मा भोकरदन ह्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना सूचित करत आहोत। धन्यवाद।